आज कौठा येथे दिवंगत डॉक्टर जनार्दन वाघमारे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी खासदार शिवाजी काळगे, आमदार अमित देशमुख, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे यांच्यासह अनेक मान्यवर तसेच ग्रामस्थ आणि वाघमारे सरांवर प्रेम करणारे अनेकांनी यावेळी उपस्थिती दर्शवली होती। यावेळी लातूरचे आमदार अमित देशमुख आणि मंत्री बाबासाहेब पाटील यांनी डॉक्टर जनार्दन वाघमारे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। एकमत डिजिटलकरिता नितीन बनसोडे। छटा त्या निमित्तानं अनुभवायला मिळाला। सर म्हणजे लातूर शहराचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष, तसेच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे सुद्धा पहिले कुलगुरू आणि राज्यसभेचे खासदार। यापेक्षा जास्त माझ्यासाठी महत्त्वाचं म्हणजे माझं शिक्षण ज्या कॉलेजमध्ये झालं त्यावेळी सर प्राचार्य म्हणून तिथं कार्यरत होते। एक शिक्षक म्हणून त्यांनी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी जे काम केलं ते अतिशय उच्च दर्जाचं असं काम त्यांच्या हातून विद्यार्थ्यांसाठी झालं असं म्हटलं तरी ते चुकीचं होणार नाही। ते स्वतः ग्रामीण भागाशी जुळलेले असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या वेदना त्यांना चांगल्या पद्धतीनं माहीत होत्या आणि त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षणाचा कसा पॅटर्न निर्माण करता येईल त्याचा प्रामाणिक प्रयत्न सरांनी आयुष्यभर केला आणि त्यामुळेच आज आपण अख्ख्या जगामध्ये त्यांच्या विद्यार्थ्याच्या रूपात शाहू कॉलेजचे विद्यार्थी आज पूर्ण जगभर आपण बघतो चांगलं काम करत असताना ते विद्यार्थी त्यांच्या प्रयत्नामुळेच ते करू शकतात। माजी राज्यसभा सदस्य, लातूरचे माजी नगराध्यक्ष, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू, लातूरचे सुपुत्र आदरणीय जे.एम. वाघमारे सर यांचं दुःखद निधन झालं हे मनाला वेदना देणारी घटना आहे। जे.एम. वाघमारे सरांसारखा एक उत्तुंग ख्यातीचा व्यक्ती आपल्यातून निघून जाणं हे लातूरचं कधीही न भरून निघणारं नुकसान आहे। जे.एम. वाघमारे सरांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जगभर नावलौकिक मिळवला। त्यांचा आम्हा सगळ्यांनाच सार्थ अभिमान सुरुवातीपासूनच राहिला आणि पुढेही राहील। त्यांचं कार्य हे दिशादर्शक राहील आणि येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शक राहील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। देशमुख कुटुंबियाचे आणि वाघमारे कुटुंबियांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध राहिले। आज मी माझ्या आणि देशमुख कुटुंबियाच्या वतीनं वाघमारे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ईश्वर शक्ती प्रदान करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करेन। जे.एम. वाघमारे सरांच्या आत्म्यास चिर शांती लाभो आणि त्यांना मी या प्रसंगी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ओम शांती शांती शांती। काल जे.एम. वाघमारे सर यांचं दुःखद निधन झालं। ते काही दिवसापासून आजारी होते, दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट चालू होती आणि वयामानाप्रमाणे ते प्रकृती त्यांची साथ देत नव्हती। पण शेवटी नीतीचा खेळ आहे, त्यांना सोडून जावं लागलं। त्यांच्या कामाबद्दल सांगत असताना माझा खूप संबंध आला। राजकारणात आला नाही, राजकारणाच्या पलीकडे आमचे कौटुंबिक संबंध होते। ज्यावेळेस ते विद्यापीठामध्ये कुलगुरू म्हणून झाले त्यावेळेस मी त्यांच्याकडे सारखं जायचं। आम्ही अनेक शिक्षण क्षेत्रावर, सामाजिक क्षेत्रावर, राजकीय क्षेत्रावर चर्चा करायची।
प्राचार्य म्हणून काम करत असताना मी देखील यावेळेस जिल्हा परिषदेमध्ये होतो. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करून लातूरची शिक्षणातली खूप मोठी भूक भागवलेली होती. जो लातूर पॅटर्न जो निर्माण केला तर ते वाघमारे साहेबांनी केला. महाराष्ट्रभर आणि देशभर त्याचं नाव झालं आणि आज अनेक कितीतरी मुलं परप्रांतातून अनेक लोक या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात. त्याच्यानंतर नगराध्यक्ष म्हणून देखील त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं. खासदार म्हणून काम करत असताना सभागृहामधल्या काही गोष्टी आम्हाला सांगायचे. मी गेल्यानंतर जे इजेसचं काम चाललंय ते काम शेतकऱ्याच्या शेतावर मजुराच्या माध्यमातून करावं अशा प्रकारची सूचना होती. त्याची प्रोसिडिंग झालेली आणि ती योग्यच मागणी होती. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिले, त्यांना पुरस्कारानं सन्मानित झालेला आहे. अशा प्रकारच्या एका नेत्याला आम्ही गमावलेला आहे. म्हणून आजचा दिवस अतिशय दुःख आणि वेदना देणारा दिवस आहे. त्यांनी केलेले कार्य आम्ही कधी विसरू शकत नाही. आज आमचा लातूर जिल्हा मराठवाडा पोरका झाला. त्या निमित्तानं आम्ही त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण केली आहे. त्यांचं राहिलेलं जे काही काम आहे, स्वप्न आहे, ते आम्ही भविष्याच्या काळामध्ये करू. त्यांच्याकडे गेल्यावर 100 पुस्तकं वाचली इतकं एका तासामध्ये ज्ञान आम्हाला भेटायचं. आणि प्रत्येक वेळेस गेलं कधी की राजकारणातली माहिती द्यायचे, समाजकारणातली द्यायचे आणि एखादी पुस्तक मला भेट द्यायचं. अशा प्रकारचे सर आमच्यातून निघून गेलेत. आम्ही पोरके झालेलो आहोत. वडिलांसारखे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करायचे, सांगायचे आणि आज लातूर जिल्हा मराठवाडा हा पोरका झालेला आहे. निश्चितपणे हे जरी आम्हाला भरून काढणं शक्य नाही, पण त्या दिशेने जायचा आम्ही प्रयत्न करू. Thanks for watching Ekmat Digital.